चित्रपटाची सुरुवात. सई तिच्या ताईला फोन करून आईची तब्येत जास्त बिघडल्याचं सांगते. आईची शेवटची इच्छा आई सईकडे बोलून दाखवते. अनिकेतला विसरून जा आणि लग्न कर. सईची जबाबदारी आईने तिच्या मावस बहिणीवर उर्मीवर टाकलेली असते. तिचा नवरा त्यांना वचन देतो, आजपासून सई आमची मुलगी. उर्मी नवऱ्याला मावशीला दिलेल्या वचनाची आठवण करून देते. त्यांचं US ला नोकरीसाठी जायचं प्लॅनिंग चालू असतं, पण तिथे आलेली सई सांगते, माझ्यासाठी तुम्ही तुमचं करिअर पणाला लावू नका. उर्मीला काळजी असते सईचं लग्न जमवायचं म्हणजे मुलगा शोधण्यापासून तयारी. इथे घरात एकटी असताना सईला अनिकेतचा भास होतो. ती त्याच्या आठवणीत रमते. उर्मी तिच्या ऑफिस मधल्या लग्न जमवणाऱ्या राजपातेबाईंना सई बद्दल सांगते. इथे उर्मीचा नवरा ही श्री त्याच्या ऑफिस मध्ये चौकशी करतो. सई तिच्या बहिणीला आणि जिजूंना सांगून टाकते, हे लग्न आपण तुम्ही 3 वर्षांनी US वरून परत आल्यावर बघूया ना. तिचे जिजू तिची नाव नोंदणी करतात. सईने अनिकेत बद्दल तिच्या बहिणीला आणि जिजूंना काहीच सांगितलेलं नसतं. तिची मैत्रीण तिला सल्ला देते, स्त्रीचा पास्ट हा तिचा फ्युचरची वाट लावू शकतो. पण सईचं म्हणणं असतं, ज्याच्याबरोबर मला अख्खं आयुष्य काढायचंय त्याला तर हे सांगावंच लागेल. पण या पास्ट सकट तिला स्वीकारणारा कोणी असेल का? सईचा दाखवण्याचा कार्यक्रम होणार असतो. त्याआधी लग्न जुळवणाऱ्या बाई इन्स्ट्रक्शन द्यायला घरी पोहोचतात. मुलगी दाखवताना कांदे पोहेच का करायचे हे कोड आजही उलगडलेलं नाही. सईचा दाखवण्याचा कार्यक्रम. मुलीला आई वडील नाहीत, मग कन्यादान हेच दोघं करतील. हे कळल्यावर मुलाचे आई वडील नकार देतात, कारण आपलं लोणनं दुसऱ्याच्या गळ्यात बांधणार आणि स्वतःची सुटका करून घेणार असं त्यांचं मत असतं. सईसाठी बरीच मुलं बघितली जातात, तशा सगळ्यांच्या अपेक्षाही कळतात. त्यामुळे तिची घुसमट होते. एकदा श्रीच्या ऑफिसमध्ये कांदे पोहे मॅचमेकर्स मधून मार्केटिंग माणूस किरण पावसकर आलेला असतो. उर्मी आणि श्री त्यांच्या ऑफिसमध्ये जातात. तिथे त्यांची भेट होते राहुल बोरगावकर यांच्यासोबत. ते सरळ फॉर्म घेऊन निघतात. या मॅच मेकर्सची स्कीम असते, आलेल्या फॉर्म्स मधून 5 जोड्या काढायच्या, त्यांना एकमेकांना जाणून घेण्यासाठी बाहेर घेऊन जायचं. तिथे त्यांना परफेक्ट मॅच शोधायला मदत करायची. सई केतकीला भेटून सांगते, मी माझ्या मतावर ठाम आहे. जो मला माझ्या गुणदोषांसकट स्वीकारेल त्यालाच मी ही गोष्ट सांगेन. सई केतकी बरोबर राहुल बोरगावकरच्या ऑफिसमध्ये जाते. तिला काही प्रश्न असतात. ती त्याला विचारते, तुमच्या फॉर्म मध्ये काही भूतकाळ वगैरे असं लिहिलंय, एखादं अफेअर हा भूतकाळ असू शकतो का? तो तिला म्हणतो, अफेअर तर आजकाल सर्दी पडशासारखी होत आहेत, एवढं प्रामाणिक नसतं कोणी. पण ती त्याला विचारते, एखाद्याला वाटलं की सांगावंसं तर? तो म्हणतो, शेवटचा राऊंड आहे की त्यासाठी. तिथून निघताना तिला तो दिसतो. त्याचंही लक्ष तिच्याकडे जातं. कांदे पोहेचं पहिलं गेट टुगेदर. 5 जोड्या शॉर्टलिस्ट केल्या जातात. त्यांची नावं जाहीर केली जातात. निवडलेल्या जोड्यांना त्यांच्या 7 फेऱ्या पार पाडाव्या लागणार असतात. संस्था या मुलांना क्लबला घेऊन जाणार असते. यात 10 जणांची नावं आणि त्यांच्या अपेक्षा दाखवल्या जातात. या सगळ्या जोड्या क्लबला पोहोचतात. पहिल्या भेटीतच आवडलेल्या सईला आदित्यने 7 वेळा प्रपोज केलेलं असतं, पण तिने अजूनही त्याच्यात इंटरेस्ट दाखवलेला नसतो. मुलांच्या आई वडिलांची सोयही इथे झालेली असते. आदित्य पुन्हा सईला गाठतो. पहिली स्टेप, पसंतीची पहिली फेरी. कांदे पोहे टीमने सर्वांसाठी पर्याय सुचवलेले असतात. सईसाठी असतात ऋषिकेश आणि आदित्य. ऋषिकेश परदेशी राहणारा असतो. तिला देश सोडून जायचं नसतं, म्हणून ती त्याला नकार देते. आदित्य सईशी लग्न करायला तयारच असतो, पण सईच्या होकाराची तो वाट पाहत असतो. सीमा आणि अमित यांची भेट होते. मतं जुळणारी असतात. पती हाच परमेश्वर अशी सीमाची धारणा असते, तर अमितचं म्हणणं असतं, बायको विचारांनी आधुनिक पाहिजे, पण दिसायला भारतीय नारीच हवी. रियाची तर निवड झालेली असते. आदित्य सईच्या मागे असतो. ती त्याला विचारते, माझ्या अगोदर तू किती जणींच्या प्रेमात पडला होतास? तो दोघींच्या सांगून मोकळा होतो. पुढे काहीच नाही. एकीला मी सोडलं, दुसरीने मला सोडलं, तो तिला सांगतो. त्याला बाईक चालवायला आवडते म्हटल्यावर तिला आठवतो तो अनिकेत. त्याची दुसरी आवड ट्रेकिंग आणि तिसरी आवड नो ड्रिंक्स, कधीतरी बियर, एवढंच तो म्हणतो. या सगळ्याच अनिकेतच्या आवडी असतात. तो तिलाही तिच्या आयुष्यातल्या एका व्यक्तीबद्दल विचारतो. सई होकार देते, पण आता नाही एवढंच म्हणते. ती त्याला अनिकेत बद्दल सांगते. तो तिला म्हणतो, आदित्यऐवजी अनिकेत म्हणून जरी स्वीकारलं तरी मला काहीच वाटणार नाही. ती स्पष्टच सांगते, अनिकेतला मी विसरू शकत नाही. तो तिला एवढंच म्हणतो, मी कुठे म्हणतोय विसर म्हणून, लक्षात ठेव, पण आठव तरी नकोस. नंतर काही गेम्स खेळले जातात, अगदी आपण लहानपणी खेळायचो ना तसेच. तिथेही आदित्य डोळे बंद असताना सईचा हात पकडतो. मुलांच्या पालकांच्या सुद्धा गप्पा होतात. या जोड्यांचं क्रॉस एक्झामिनेशन होणार असतं. आदित्य सई पास्ट विषयी बोलतात. फॉरेनचा ऋषिकेश म्हणतो, जो हो गया सो हो गया, पास्ट मध्ये आता का जगायचं? अमितच्या म्हणण्यानुसार हे म्हणजे जैन माणसाला कांदा नसण्याचं जेवण देण्यासारखं आहे. आदित्य तिथेही सईला सांगतो, तुझ्यासारखी मुलगी असेल तर मी तिला तिच्या इतिहास भूगोलासकट स्वीकारेन. मी इतकं प्रेम करीन की तू त्याला विसरून जाशील. आदित्यच्या वडिलांना सईने मित्राचा विषय काढणं आवडलेलं नसतं. त्यांना सून ही सुनेसारखीच हवी असते. तो तिची बाजू सांभाळून घेत म्हणतो, तिने तर फक्त उदाहरण दिलंय. इथे सईच्या रूम मध्ये तिचे जिजू तिला विचारतात, तुझं एकही अफेअर नसताना तू हा प्रश्न कशाला विचारलास? उर्मिलाला आदित्य जेन्युइन वाटतो. सई विचारते, आदित्यला वर्षभर भेटत राहिलं पाहिजे हो ना? उर्मी नकार देत म्हणते, एकदा पसंत पडल्यावर लग्नच करून टाकूया. आता अंतिम फेऱ्यांच्या जोड्यांची निवड होते. 5 जोड्यांचं मॅच मेकिंग केलं जातं, पण याला आक्षेप घेतो ऋषिकेश. नेहा बरोबर त्याला राहायचं नसतं. तो राहुलला म्हणतो, मी नाही जात अमेरिकेला. मग बघा
कोण मॅच होतं ते. राहुल त्याला सांगतो, तू हे अगोदरच लिहायला पाहिजे होतंस ना. नेहा तुला मॅच दिली आहे, गळ्यात नाही बांधलेली तुझ्या. आता होणार असते संशय कल्लोळची फेरी. एकमेकांना सगळं खरं सांगायचं, जे आपल्या पूर्वायुष्यात घडलंय ते, आणि मगच लग्नाचा निर्णय घ्यायचा. सगळ्या जोड्या एकमेकांशी बोलतात, त्यात आदित्यही असतो. आता आणखीन काय बोलायचं, सगळं तर माहितीये, पण तरीही सईला काहीतरी सांगायचं असतं. ती आदित्यला सांगते, मी आणि अनिकेत प्रेमाच्या खूप पायऱ्या पुढे गेलेलो होतो. आदित्यचंही सेम असतं. त्याला हे कळल्यावर काहीच प्रॉब्लेम नसतो. पण सई त्याला सांगते, मी एका मुलाची आई आहे. माझ्या मुलासकट तू मला स्वीकारशील. आदित्यकडून ही गोष्ट त्याच्या आई वडिलांना कळते. वडील तर सरळ म्हणतात, नशीब लग्नाआधीच हे सगळं खरं सांगायची सुबुद्धी झाली तिला. आतापर्यंत ही गोष्ट सगळ्यांनाच कळलेली असते. त्याचं स्पष्टीकरण सई देते. तिच्या ताई आणि जिजूची ती माफी मागते. आईच्या शब्देमुळे तिने ही गोष्ट त्यांच्यापासून लपवून ठेवलेली असते. सई आणि अनिकेतची जवळीक वाढते. सई प्रेग्नंट राहते. त्यांचा मित्र सुशांत अबॉर्शन बद्दल विचारतो, पण अनिकेत नकार देतो. तिच्याशी मला लग्न करायचंय, सो नो अबॉर्शन, तो म्हणतो. डिनरला जाताना काहीतरी आणायला अनिकेत गाडीतून खाली उतरतो आणि मागून एक गाडी त्याला डॅश करते. अनिकेत संपलेला असतो. आईने लांबच्या मामाकडे नेऊन तिचं बाळणपण केलेलं असतं. शेवटी कुणालाही कळू नये म्हणून ते मूल आई मामाकडेच ठेवते. आजपर्यंत मी त्याला पाहिलेलं नाही, ती उर्मिला सांगते. ती निर्णय आदित्यवर सोपवते. आदित्यची आई म्हणते, तो निर्णय काय घेणार, निर्णय आम्ही कधीच घेतलाय. त्याच्या वडिलांचा तर जास्तच रागा होतो. ते राहुललाच सुनावतात, असली उष्टीपत्रावळ कुणाच्याही पंक्तीला मांडताय. फॉर्म भरताना खाली शपथपूर्वक असं लिहा पहिल्यांदी. उर्मी ही श्रीची माफी मागते. ती सईशी बोलायला तयार नसते. तिचं म्हणणं असतं, बेबी मावशीने इतकी मोठी गोष्ट माझ्यापासून का लपवून ठेवली. सई तिला सांगते, आईला फार उशिरा समजलं, पण तोपर्यंत वेळ निघून गेलेली होती. पण मला मामाने समजून घेतलं. आईची इच्छा म्हणून मी लग्नाला तयार झाले. तिथे जमलेल्या प्रत्येकाची ओपिनियन वेगवेगळी असतात. कुणाला सई बरोबर वाटते तर कुणाला फुल. श्रीला तर आता इथे थांबायची सुद्धा लाज वाटायला लागलेली असते. पण डिस्कशन नंतर त्याची मतं बदलतात. तिच्या बाळासकट तो त्यांना स्वीकारायला तयार होतो. सईला फक्त तिच्या बाळासाठी हक्काचा बाबा हवा असतो. ती राहुलशी बोलते. तो म्हणतो, कुमारी माता नाही पचनी पडत, पण मी आदित्यशी बोलतो. त्याला तू आवडतेस, पण त्याला मूल नकोय. तो आदित्यशी सुद्धा बोलतो. तो म्हणतो, माझं तिच्यावर प्रेम आहे, पण तिचा पास्ट मला छळतोय. राहुल सईशी बोलायला येतो. तिला एक सजेशन देतो, तुझ्या मुलाला जर बोर्डिंग मध्ये ठेवलं तर. सईचा मात्र त्याला एकच प्रश्न असतो, आदित्य माझ्या मुलाला त्याचा मुलगा म्हणून स्वीकारणार आहे का, आणि जर नाही तर मग मी त्याची बायको म्हणून का राहू. अनन्याला सई प्रकरण थांबवायचं असतं, कारण स्पॉन्सर्सचे फोन येत असतात. पण राहुल त्याला नकार देतो. त्याचा विचार वेगळा असतो. एका कुमारी मातेचं लग्न जर लावलं तर कांदे पोहेच्या यशात एक मानाचा तुरा रोवला जाणार असतो. आदित्यचे आई वडील चिडून निघून जातात. सई आणि तिच्याबरोबर येणारं तिचं मूल अजूनही आदित्यच्या पचनी पडलेलं नसतं. राहुलने आदित्यला स्वतःच्या फायद्यासाठी सईला आदित्यच्या गळ्यात बांधणं अनन्याला आवडलेलं नसतं. तिला शंका असते की राहुल सईच्या प्रेमात आहे, तसं ती त्याला विचारतेही. राहुलने समजवल्यामुळे आदित्य पुन्हा सईकडे येतो. तिला म्हणतो, मुलाचा इशू महत्वाचा नाही, आपलं प्रेम महत्वाचं आहे. कांदे पोहेचं मार्केटिंग चालू होतं. प्रेस घेतली जाते. विषय असतो कुमारी मातेचं लग्न. सईची चाललेली चीप पब्लिसिटी उर्मी आणि तिच्या नवऱ्याला आवडलेली नसते. पण राहुल त्यांना पटवून देतो की सई सारख्या प्रामाणिक मुलीचा इथल्या सनातनी लोकांकडून बळी जाऊ नये यासाठी मी काहीही करेन. त्याचा परिणाम मात्र असा होतो की मीडिया ते मूल राहुलचंच असल्याचं बोललं जातं. आदित्यच्याही कानावर ही कुजबूज पडते. तो सईला भेटतो. त्याला सई हवी असते, पण तिचं मूल नाही. त्याची शंका तो सईकडे बोलून दाखवतो. तुझं आणि राहुलचं हे मूल आहे, अनिकेत तर कधी नव्हताच. आवाज ऐकून राहुल त्याच्या टीम सकट तिथे पोचतो. राहुल आदित्यला विचारतो, इतक्या हलका कानाचा आहेस तू, बाहेर लोक काहीतरी बोलतात आणि तू इथे आमच्यावर संशय घेतोयस. सई तिच्या ताई आणि जिजूंकडे येते. तिचा राग ती व्यक्त करते. जेव्हा प्रत्यक्ष करायची वेळ येते तेव्हा सगळेच कच खातात. आदित्यबद्दल ती बोलत असते. राहुलच्या प्रोग्राम मध्ये चेंज झालेला असतो. 4 जोड्यांचंच लग्न होणार. कुमारी मातेची जोडी बॅकआउट झालेली असते. राहुल पुढे येतो. सईला तिच्या बाळासकट स्वीकारायला तो तयार होतो. सईला अजूनही शंका असते, राहुलच्या बिझनेसची होणारी गोची, आणि म्हणूनच तो यासाठी तयार झालाय असा तिचा समज होतो. तसं ती त्याला बोलूनही दाखवते. आता मात्र राहुल कबूल करतो. आदित्यला समजवताना तोच तिच्यात गुंतलेला असतो. शेवटी सई समोर कांदे पोह्यांची प्लेट धरून तो तिला मागणी घालतो आणि सई ती स्वीकारते.